नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या परांडा तालुका अध्यक्षपदी अनीस सय्यद यांची निवड। मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या परांडा तालुका अध्यक्षपदी अनीस सय्यद यांची निवड करण्यात आली। मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरची बैठक घेण्यात आली। या प्रसंगी आसिफ सय्यद, जमायमचे तालुका अध्यक्ष जमील पठाण, माजी नगरसेवक इरफान शेख, आरिफ सय्यद, गौस शेख, जफर शेख, फैजान सय्यद, डॉक्टर अजहर सय्यद, इलियास बागवान, समीर शेख, जफर पठाण, हैदर मणियार आदींची यावेळी उपस्थिती होती। रयत समाजासाठी फारुख शेख, परांडा, धाराशिव। माजी नगरसेवक इरफान शेख, माझ्यासोबत आलेले गौस शेख, जफर पठाण, हैदर आज मुस्लिम एकताच्या माध्यमातून संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील निवड आपण करीत आहोत। यामध्ये एक प्रकार म्हणून परांडा तालुका अध्यक्ष याची निवड आज आम्ही करीत आहोत। यामध्ये गेल्या 15 वर्षापासून आसिफ सय्यद असतील, त्यांचे बंधू आरिफ सय्यद असतील, अनीस सय्यद यांच्यासोबत सामाजिक कार्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून आम्ही काम करीत आहोत। यामुळे आम्हाला माहीत आहे की एकता या संघटनेसाठी कोणते लोक निवडायचे आहेत। त्याचाच एक पहिला भाग उस्मानाबाद जिल्ह्याची पहिली निवड परांडा तालुका अध्यक्ष म्हणून मी अनीस सय्यद यांची निवड करीत आहे। यामध्ये मुस्लिम एकताच्या माध्यमातून आपल्याला समाजाची गोरगरिबांची सेवा करायची आहे। यामध्ये एक छोटासा प्रयत्न करीत आहोत। आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्हा निवड केलेली आहे। आता उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, या सर्वांची निवड करणार आहोत। तर या मुस्लिम एकताच्या माध्यमातून आपण सर्वात प्रथम आरोग्य जगनांना दिलेला आहे। यामध्ये जगनांना डॉक्टर राहुल गुले सरांनी आपल्याला आमच्या संघटनेला वचन दिलेलं आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये कुठे जरी तुमचे ऑपरेशन जर असेल तर ऑपरेशन आपल्याला ते मोफत करून देणार। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या समाजातील गोरगरीब जे लोक आहेत, जे गरजवंत आहेत ऑपरेशनसाठी, आज ऑपरेशनसाठी 2-4 लाख रुपये खर्च आहे, तो खर्च आपण वाचवण्याचा प्रयत्न 100% करणार आहेत डॉक्टर राहुल गुले सरांच्या माध्यमातून। तर आज अनीस सय्यद यांची मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मी निवड करीत आहे। भविष्यात आपण गोरगरिबांची सेवा करून मुस्लिम व बहुजनांची अन्यायाची हक्काची संघर्षाची लढाई लढो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या